हा ब्लॉग मी खूपच लेट पोस्ट करते, पण असो. दिवाळीच्या सुट्ट्या संपून पुण्याला परत येण्याची वेळ आली. पण जाता जाता गावामध्येच असणारा स्वामी गगनगिरी महाराजांचा मठ मला पाहायचा होता, ज्याच्याबद्दल मी लग्नाच्या आधीपासून ऐकत होते. आणि यावर्षी इथे असं सुंदर पाण्यामध्ये किल्ला बनवला होता. मला नेहमी हाच प्रश्न पडायचा की तपश्चर्येसाठी महाराजांनी हीच जागा का निवडली असावी. पण आज माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. आणि हीच ती जागा जिथे महाराज तपसाधना करायचे. असंही ऐकलं होतं की इथले मासे पाळीव आहेत, आणि आज पाहिलं सुद्धा. हे योगाश्रम स्वामी गगनगिरी महाराजांच्या शिकवणीवर चालवलं जातं. आतमध्ये अगदी प्रसन्न आणि शांत वातावरण होतं. गावातील लोक महाराजांची मनापासून सेवा करतात हे बघून खरंच खूप समाधान वाटलं. या जागेबद्दल मी जेवढं पण ऐकलं होतं ना, त्याही पेक्षा सुंदर जागा आहे ही. चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.